जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. बऱ्याच लोकांना इथे कल्पना आहे या गोष्टीची की मी भाजपाचा टीकाकार आहे. भाजपावर मी बऱ्याचदा ताशेरे ओढत असतो आणि असं असूनही मी प्रचंड धर्मवादी आहे, हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वच हे माझं कार्य आहे, धर्म हेच माझं कार्य आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा काम बीज वाढवावे नाम, हा जगद्गुरु तुकोबारायांचा आदेश आम्ही अहोरात्र पाळत असतो. आमच्या संपूर्ण प्रयत्न करून म्हणजे काया वाचा मने आम्ही या आदेशाचं पालन करण्याचा पूर्णतः प्रयत्न करतो. या कारणामुळे आता हा जो निवडणुकीचा जो माहोल आहे, हे जी निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, यामध्ये माझं मत कुणाला किंवा मी कुणाला मत देण्याच्या बाजूने आहे, कुणाला मत देण्याच्या फेवरमध्ये आहे, हा प्रश्न मला खूप लोकांनी विचारला. भाजपाचा विरोध किंवा भाजपावर ताशेरे ओढणे आणि इलेक्शन निवडणुका यामध्ये इतर पक्षांना मत देणे, ह्या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खूपदा मी बोलताना म्हणतो की दगडापेक्षा वीट मऊ, किंवा आम्ही केलेल्या कामाचं सर्व सार हा कोणाला जाणार आहे, हा भाजपालाच जाणार आहे. धर्माचं कार्य करतोय आणि धर्मातून जर का जागृती झाली, जी की होते बऱ्या प्रमाणात, खूप चांगल्या प्रमाणात होते, तर त्याचं जर का मतदानामध्ये रूपांतर व्हायचं असलं तर पर्याय समोर कुठला उभा राहतो, हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. आणि जेव्हा आपण इतर पर्यायांकडे बघतो तेव्हा आपल्या मनात काय विचार येतात हेही बघणं गरजेचं आहे. याचं एक साधं उदाहरण देतो की काल परवा मुकुल कुलकर्णी जे आहेत भाजपाच्या खासदार, त्यांनी रामनवमीमध्ये ज्या डीजे बंद पाडला, त्याच्या ज्या वायरी वगैरे तोडल्या, त्याच्या विरोधात मी सनसनीत पोस्ट केली. त्यावर मी बघितलं की मला जो विरोध होतो भाजपाच्या समर्थकांकडून किंवा जी लोक भाजपाची बाजू घेऊन तिथे येतात, त्या विरोधाची भाषा मी बघतो. ती भाषा कशी आहे हो? ती भाषा माणुसकीला धरून आहे, अत्यंत सौम्य आहे. ते तळमळीनं बोलतात, ते फार आत्मीयतेनं बोलतात, कोणी अरे तुरे करत नाही, कोणी कुठली खालची भाषा वापरत नाही. एखाद दुसरा कधी काळी असेलही, पण आता सध्या मला अशातला कुठलाच भाग मला दिसत नाही. पण हेच जेव्हा तुम्ही इतर पक्षांच्या बाबतीत बोलता, शिवसेनेच्या बाबतीत शिवसेनेच्या विरोधात भाष्य करणाऱ्या एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरला त्याच्या डोळ्याला मारहाण केल्या जाते, त्याचा डोळा फोडण्याचा प्रयत्न केला जातो. एका वयोवृद्ध व्यक्तीला राष्ट्रवादीच्या विरोधात, पवार साहेबांच्या विरोधात बोललं म्हणून त्याच्या नातीच्या वयाची मुलगी जाऊन कान फडवते, किंवा वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात भाष्य केलं म्हणून आई वडिलांसकट, प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात भाष्य केलं म्हणून आई वडिलांसकट सगळ्यांना माफी मागायला भाग पाडलं जातं. अशा पद्धतीचा विरोध जेव्हा मी भाजपावर टीका करतो तेव्हा होतो का? मी भाजपावर टीका करतो कारण की भाजप आपली आहे, संघ परिवार आपला आहे. हे जे वाद आहेत आणि ह्या विषयावर बोललं गेलं पाहिजे, त्यांच्या विरोध, चुकीच्या गोष्टींना विरोध झालाच पाहिजे. कारण की अपेक्षा तरी दुसऱ्या कोणाकडून आपण करणार, हाही मोठा प्रश्न आहे. इतर पक्षांकडे पाहताना आपल्या नजरेत काय येतं? सर्वात आधी मला आश्चर्य वाटते की ह्यांच्या समर्थकांचं, या पक्षांच्या समर्थकांचे स्टार प्रचारक सुषमा अंधारे, किरणताई माने, हे जे किरण माने, किरण माने, तो जो सातारचा बच्चन आहे, हे जे यांचे स्टार प्रचारक वगैरे, ह्यांना बघतो, ह्यांचे बौद्धिक पाहा तुम्ही, किंवा ह्यांचे समर्थक, तो कुठला येडा वेद पाठक आहे. तुमच्या बऱ्याचशा लोकांना जी कल्पना असेल, मध्यंतरी भाजप समर्थकांनी त्याला खूप आडव्या हाताने घेतलं होतं. जर कुणाला आठवत नसेल तर तो जो त्याच्या बायकोचे बाथटबमधले फोटो टाकून प्रसिद्ध झाला तो. तर हा वेद पाठक याची एक पोस्ट मी वाचली. त्या पोस्टमध्ये तो काय म्हणतोय की मत देताना एका गोष्टीचा विचार करा, आणि त्या मत देताना काही गोष्टींचा विचार करा, काही बाबींचा विचार करा, आणि त्या काही बाबींमध्ये त्याने बेरोजगारीचा मुद्दा मांडला, इतर मुद्दे मांडले, आणि सोबत कोरोनामध्ये तुमच्या नातलगांचा झालेले मृत्यू याचा सुद्धा विचार करा. आता ही किती हास्यास्पद गोष्ट आहे. कोरोना काळामध्ये इथे उद्धव ठाकरे होते आणि कोरोना काळामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले. मग तू स्वतःचीच पाचर स्वतःच घालून घेतोयस, हे तुझ्या लक्षात येते का? ज्या योगीचा तुम्ही इतका राग करता, तिरस्कार करता, त्या योगी बाबांच्या शासनामध्ये सुद्धा इतके मृत्यू झाले नाहीत की उत्तर प्रदेश एक घाणेरडं राज्य म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, तिथे प्रचंड लोकसंख्या आहे, तिथे महाराष्ट्राच्या तुलनेत प्रचंड असाक्षरता आहे, किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, ती महाराष्ट्राच्या खूप मागे आहे. त्यावेळी भाष्य केलं गेलं की बाबा योगीने मृत्यू लपवले, की बरेचसे गंगेत शव वाहून आलेत वगैरे वगैरे. नंतर त्या बातम्या सुद्धा फेक निघाल्या. तिथे कुंभमेळा झाला तरी सुद्धा इतकी लोक दगावली नाहीत जितकी लोक महाराष्ट्रात. मग महाराष्ट्रात दगावली तर याचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडण्यात आलं? पुणे मुंबईच्या डोक्यावर फोडण्यात आलं, की बाहेरची लोक तिथून इथे आली. उत्तर प्रदेशमधील, अरे तिथे कुंभमेळा झाला रे. इतर राज्यांमध्ये सुद्धा मोठमोठी शहरं आहेत, तिथे सुद्धा इतकी लोक दगावली नाहीत. लोक दगावल्याची ही जी गोष्ट केल्या जाते की महाराष्ट्रामध्ये कोरोना काळात खूप रामराज्य वगैरे होतं, अशातला खरोखर भाग होता का? खरोखर तशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हँडल केलं गेलंय का?
मृत्यू लपवले म्हणणारी लोक, एवढी मीडिया योगीजींच्या मागे लागलेली असून सुद्धा ते मारले गेलेली मेलेली लोक ते काढू शकले नाहीत का बाहेर? हा रवीश कुमार सारखी लोक, बरखा दत्त सारखी लोक आणि इथे मराठी मीडिया जे चाटून पुसून साफ करायला बसलेली आहे महाविकास आघाडीची, त्यांनी उद्धव ठाकरेंचा इतका उद्धव केला पण मृत्यू लपवू शकले नाहीत. हा जो विरोधाभास आहे हा आपण समजून घेतला पाहिजे. सोबतच विकासाचा मुद्दा रेटला जातो. हा फार मजेशीर विषय आहे की धर्मातच हे करतायत, हिंदू मुसलमान, जय श्रीराम वगैरे वगैरे. मध्यंतरी कुठला त्यांचा तो नेता ओमराजे निंबाळकर बोलला की जय श्रीराम म्हणा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील वगैरे वगैरे. त्यानं भाजपाची टर उडवली की जय श्रीराम या नाऱ्याची टर उडवली, याचा विचार करणं गरजेचं आहे. तर हे हिंदू मुसलमानमध्ये गुंतून ठेवतात आणि विकासाचा मुद्दा बाजूला राहतो असं म्हणणाऱ्यांना खरोखर विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार आहे का, हा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. माझा कट्टावर जेव्हा आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला गेला की नाणारला विरोध, प्रकल्पांना विरोध, हा जो तुम्ही करताय सगळ्या समृद्धी महामार्गाला विरोध असेल किंवा जेही काही प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येतात त्यांना तुम्ही विरोध करता आणि ते गुजरातमध्ये गेल्यावर बोंब ठोकता, तर ही डबल ढोलकीला तुम्ही काय म्हणाल? तर अत्यंत गर्भित, अत्यंत गंभीर, अत्यंत ज्याला म्हणू आपण मतितार्थ असलेलं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं की याला आम्ही म्हणणार म्युझिक डबल ढोलकीला. हे वडिलांपासून आलेला तो वारसा आहे की काहीतरी ज्याला शीर नसलेलं, बूड नसलेलं, धड नसलेलं काहीतरी बोलून द्यायचं. हे जे बेअर्थी बेमतलब बोलणं जे आहे हे वडिलांकडूनच आपल्यापर्यंत आलेलं आहे की लहानपणी मी लहान होतो, खरोखरच मी लहान होतो. खरोखर जेव्हा मी उद्धव ठाकरे यांची भाषणं ऐकतो तर खरोखर हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. मला फार नवल वाटते की म्हणजे निदान राजसाहेबांच्या सारखं तरी किंवा त्यांच्याशी मिळतं जुळतं तरी आपण बोलू शकलो असतो. पण ठीक आहे, वक्तृत्व हे काही प्रत्येकाला येत नाही, ते सरस्वतीची कृपा असते, माता सरस्वतीची, जे की तुम्ही मानत नाही. तुम्ही भगवद्गीताच मानत नाही, ते जाडजूड पुस्तक कोण वाचेल म्हणणारे आमचे उद्धव ठाकरे यांचं जर एक वाक्यावर बोलत बसलो तर आता रात्र होऊन जाईल, म्हणजे पूर्ण दिवस निघून जाईल, पण त्याला अर्थ नाही. तर अशा पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला बोलण्याचा खरोखर अधिकार आहे का? विकास झालेला तुम्हाला चालतो का? ह्यांच्या समर्थकांच्या पोस्ट पहा तुम्ही, समृद्धी महामार्गाच्या विरोधातल्या पोस्ट. परवा मी या विषयावर बोललो की एक शिवसेना समर्थक म्हणतो की नको असलेला समृद्धी महामार्ग. अरे तुला कळतंय का? तू दिवसभर घरात बसून असतो, तू काय तुझ्या बायकोची धुणी भांडी करत असतील आम्हाला माहीत नाही, पण मी स्वतः कित्येकदा समृद्धी महामार्गावर जाऊन आलो. त्याची नितांत आवश्यकता होती, खरोखर आवश्यकता होती. आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आमच्या आजूबाजूला बघतोय, UPIवर हसणारे तुमचे ज्येष्ठ खूप महान, ज्यांना तुम्ही बिलकुल ईश्वरासारखं समजता, ते चिदंबरम, जे UPIवर हसत होते की बाबा भाजी विक्रेत्याला काय करणार आहे डिजिटलायझेशन. आज आपण बघतोय की संपूर्णतः सगळीकडे डिजिटलायझेशन झालेलं आहे, सगळीकडे UPI चालतंय. आज अशा कित्येक बदल आपण अनुभवतोय, कित्येक बदल आपण बघतोय आपल्या आजूबाजूला. विकासाच्या मुद्द्यावर खरोखर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे का? 2014 मध्ये बेरोजगारी नव्हती, शेतकरी आत्महत्या नव्हती, आज अचानक व्हायला लागलेले आहेत, अशातला काही भाग आहे का? शरद पवारांच्या काळामध्ये ज्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हटलेला आहे, त्यांच्याच लोकांनी स्वतः लाल करणे ज्याला म्हणतात, त्यांच्या काळामध्ये झालेल्या शेतकऱ्यांची आत्महत्या आणि आज होत असलेले किंवा आज शेतकऱ्यांची परिस्थिती यामध्ये खूप तफावत आहे. मराठी मीडिया ज्यांनी चाटून पुसून स्वच्छ करायची ज्यांनी विडा उचललेला आहे ते कदाचित ह्या गोष्टी दाखवणार नाहीत. 2014च्या आधी तुमचे काही कलेक्टरचे जॉब होते का तुमच्याकडे की आज तुम्ही बेरोजगारीच्या नावाने बोंबा मारताय? कोल्हापूरमध्ये एक चप्पल विक्रेता म्हणतोय की करणाऱ्याला आज काम आहे, त्यामुळे बेरोजगारीबद्दल बोलू नका. तो चप्पल विक्रेता आहे, मिळेल ते काम करण्याची तुमची तयारी आहे का? सिलेंडरच्या भावावर भाष्य केलं जातंय. ज्या वेगाने काँग्रेसच्या काळामध्ये सिलेंडरचे भाव वाढायचे, महागाई हा विषय सरकारच्या ताब्यात आहे का? किंवा माझा कोणावरच विश्वास नाही महागाईच्या बाबतीत, कोणीच याला कंट्रोल करू शकत नाही. लोकसंख्या किती वाढलेली आहे. आज रोजी तुमचं CAA NRC सारख्या गोष्टींना विरोध आहे. घुसखोरी भारतामध्ये इतकी वाढलेली आहे, कित्येक आगंतुक, कित्येक बाहेरचे लोक इथले रेशन कार्ड घेऊन इथं जगतायत तुमच्या सरकारच्या भरोशावर. तुमच्या काळामध्ये जे घोटाळे तुम्ही केले, जी यंत्रणा तुम्ही, जे इकोसिस्टीम तुम्ही पेरून ठेवलेली आहे, त्याच्या भरोशावर इतके बाहेरची लोक इथे येऊन जगतायत. त्यांचे आधार कार्ड इथले बनतात, त्यांचे रेशन कार्ड इथले बनतात. या बाहेरच्या लोकांना सुद्धा पोसायचं आहे. तुमचा CAA NRCला विरोध सुद्धा आहे, तुम्हाला तुमचा कलम 370ला सुद्धा विरोध आहे. ज्या सकारात्मक घटना घडल्या त्या सगळ्या गोष्टींना विरोध करून सुद्धा तुम्हाला बेरोजगारीवर भाष्य करण्याचा अधिकार आहे का? हा सगळ्यात मोठा इथे आपण याच्यावर विचार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा दिसतोय की शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने सगळा ताल, शिवसैनिकांनी याच्यासाठी म्हणतोय मी की राष्ट्रवादीकडून आम्हाला सुरुवातीपासूनच अपेक्षा नव्हती की राष्ट्रवादीची लोक कुठल्या विचारसरणीचे आहेत, काँग्रेसची लोक कुठल्या विचारसरणीचे आहेत, हे आम्हाला आधीपासूनच याची कल्पना होती. पण कृष्णा देसाईची उद्या जयंती आणि पुण्यतिथी सुद्धा साजरा करायला बसलेले हे शिवसैनिक,
मला फार दुर्दैव आणि नवल वाटते, सगळेच नाही, शिवप्रतिष्ठान एक जबरदस्त संघटना आहे, सगळे शिवप्रतिष्ठानचे लोक नाही आणि सगळे काही थोडेफार सुद्धा नाही, पण काही एक दोन शिवप्रतिष्ठानचे शिवसैनिक मी बघितले, ते नाव लावतात भिडे गुरुजींचं, ते शिवप्रतिष्ठानचं नाव घेतात आणि जेव्हा शिवसेनेला समर्थन करतात तेव्हा ते ध्रुव राठीच्या चॅनलला लाईक करतात, त्याला शेअर करतायत, ते त्या येड्या वेद पाठकला शेअर करतात, ते त्या तमाम लोकांना शेअर करतायत की जे लोक मोदीच्या विरोधात बोलता बोलता राष्ट्रघातकी राष्ट्रद्रोही हजारो गोष्टी बोलतात. ध्रुव राठी गोमूत्राबद्दल काय मत मांडतो, त्यानंतर शिवसैनिकांनी हे गायपट्टा किंवा गाय घाल्या अशा पद्धतीचे शब्द जे बनवलेले आहेत, गायीबद्दल तुम्हाला सन्मान नाही आहे. अरे नाही, पक्षाच्या दावणीला इतक्या घट्ट का बांधल्या गेलात तुम्ही की तुम्ही बोलताना गायीचा अपमान करताय. ती गोमाता आहे, ती राष्ट्रमाता आहे, तिचा सुद्धा आपण अपमान करतोय. प्रभू श्रीरामचंद्रांच्या घोषणेचा आपण अपमान करतोय. मी एका शिवसैनिकाला मी सहसा रामरामच बोलतो, पण मी जय श्रीराम बोललो. आता मी सुरुवातीला जय श्रीराम हर हर महादेव बोलतो त्या अनुषंगाने, पण मला अभिवादन करताना मी रामराम बोलतो. सुरुवातीपासून ती परंपरागत आपल्याला सवय असते, किंवा रामकृष्ण हरी बोलतो. मी त्याला जय श्रीराम बोललो तर तो म्हणते नाही नाही जय श्रीराम आमचा नाही, आम्ही रामराम बोलणार. हे जो डिफरन्स तुम्ही आणलेला आहे, हा जो फरक तुम्ही आणलेला आहे रामराम आणि जय श्रीराम मधला, आपण इतके द्वेषानं भरलेलो आहोत की आपल्याला ईश्वराचं नाव घेण्यात, ईश्वराचं अभिवादन करण्यात सुद्धा आपल्याला राजकारण आडवं आणायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी किती इंटेलेक्च्युअल आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे या सगळ्या लोकांकडून, किती केविलवाना प्रयत्न आहे. राहुल गांधीचं कुठल्याही एका तासाचं भाषण घ्या आणि कुठल्याही विद्वानाने मला त्या भाषणात तो काय बोललाय हे मला समजून सांगा. कदाचित माझी मती कुंठित असेल किंवा मला जास्त समजत नसेल. राहुल गांधीचं एक असं फालतू एक भाषण मी बघत होतो, त्याच्या खाली सगळी लोक हसत होती कमेंटमध्ये, आणि त्याच्यात एक जण बोलत होते ही इज व्हेरी इंटेलेक्च्युअल पर्सन, ही इज ग्रॅज्युएट फ्रॉम या युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीचं. तू अरे बाबा, तू इंग्रजीत बोलतोस म्हणजे तू येड्याला चांगलं सुज्ञ दाखवू शकतोस का? आज सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना आतमध्ये कुठेतरी माहिती आहे की बाबा हा खरोखर एक अतिसामान्य बुद्धी असलेला एक सामान्य व्यक्ती आहे. तो काही वाईट व्यक्ती नाही आहे हो, पण त्याने राजकारण करावं आणि तो काही प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आणि खूप काही हुशार आणि वागचातुर्य असलेला, किंवा कृतीमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी खूप काही तरी म्हणजे असं करिश्मा आहे, खूप चमत्कारिक तो काहीतरी करू शकतो, अशातलं काही भाग नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. फार मूर्खासारखं बोलतात दोघेही बहीण भाऊ. प्रियंका गांधी म्हणू नका, राहुल गांधी म्हणू नका. त्याचं ते वागणं बोलणं स्टेजवरचं, बहिणीचे पप्प्या घेणं, बहिणीवर आमचंही प्रेम आहे, घ्याव्या, काही हरकत नाही, पण ज्या पद्धतीने तू घेतोयस ते शो ऑफ आहे, ते दिसतंय लोकांना. अशा लोकांना सुद्धा आम्ही 2-2 हात लेख लिहून त्याला आम्ही किती तो बुद्धिवान आहे आणि मोदींपेक्षा किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा खरोखर माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनात विचार येते की तुमच्या समर्थन करत असलेल्या पक्षाला आम्ही मतदान करावं का? दिसत्या गोष्टींकडे डोळेझाक करून तुम्ही त्या लोकांना खूप बुद्धिमान, इंटेलेक्च्युअल वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करून मोदींना तुम्ही त्या लोकांना पर्याय म्हणून ठेवता, योगींना तुम्ही पर्याय म्हणून ठेवता, महाराष्ट्रामध्ये शिंदेंना तुम्ही पर्याय म्हणून ठेवता. तुम्ही आम्हाला वेडं समजता का? आम्ही मूर्ख आहोत का? आम्ही बोळ्यानं दूध पितोय का? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा बोलायला भरपूर आहे या विषयावर. विकासाचा, बेरोजगारीचा, महागाईचा, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता एक सुज्ञ मतदाराने काय करावं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. राहिला प्रश्न माझा, तर मी माझे फटके, माझे चाबूक मी असंच चालवत राहणार, माझं हंटर मी असंच चालवत राहणार. जिथं मला अयोग्य वाटेल त्याला मी अयोग्यच बोलणार, यात काही एक दुमत नाही. मी भाजपा असो, संघ असो, कोणालाही सुट्टी देणार नाही. मी धर्माशी एकनिष्ठ आहे. पण जेव्हा सरकार बनवण्याचा विषय येतो तेव्हा राजकारण ही एक वेगळी गोष्ट आहे. दगडापेक्षा वीट मऊ. तुम्हाला निदान बोलण्याचा अधिकार, कुणी तुमचा डोळा फोडणार नाही, कोणी तुमच्यावर हल्ला करणार नाही. म्हणजे ठीक आहे, मी चालतो, मी त्याच्यासाठी सज्ज आहे, सक्षम आहे, पण तुमच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांची दडपशाही चालू देणार नाही. अशा पद्धतीचं राज्य कसं पाहिजे आम्हाला? हे असं राज्य पाहिजे की आम्ही त्यांना बोलू शकू, आम्ही त्यांना सांगू शकू, आम्ही त्यांच्या सुधारणा करू शकू. म्हणून आपलं मत कोणाला द्यायचं हे काही वेगळं सांगायची सुज्ञाच अधिक सांगणे न लगे. या पद्धतीने आपल्याला हे कार्य चालू ठेवायचं आहे आणि हे कार्य चालू ठेवण्यासाठी आपल्याला दगड काय आहे आणि वीट काय आहे याच्यामध्ये डिफरन्शिएट करता येणं गरजेचं आहे आणि ते एक सुज्ञ मतदार म्हणून तुम्ही करू शकता असा माझा संपूर्ण विश्वास आहे. हे माझ्या तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे की माझं मत कोणाला किंवा मी कोणाला मत देण्याच्या समर्थनात आहे. निर्विवाद, अबकी बार 400 पार. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.